विद्यार्थ्यांनो सुप्रिय नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई उच्च न्यायालय याकरता आपण जी व्हिडिओ सिरीज घेऊन आलो आहोत त्यामधील हा नेक्स्ट व्हिडिओ आहेत. आजच्या व्हिडिओत आपण 25 असे क्वालिटी क्वेश्चन बघणार आहेत. जेवढे प्रश्न आहेत त्याचा तुम्ही मॉक सराव करू शकता. ऑप्शन रीड करताना तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सर सय्यद अहमद खान यांनी कोठे शिक्षण संस्था स्थापन केली? पुणे, सातारा, आया की अलीगड? तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. पुढील प्रश्न, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? न्यायमूर्ती रानडे, फिरोजशाह मेहता, रवींद्रनाथ की दादाभाई नौरोजी? तर सांगायचं आहे भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, दादाभाई नौरोजी. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकार कोण होते? राजाराम मोहन रॉय, दादाभाई नौरोजी, विदा सावरकर की वासुदेव बळवंत फडके? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, वासुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक होते. पुढील प्रश्न, इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? नीळ, फक्त भात, फक्त गहू की भात व गहू? तर लक्षात घ्या, इंग्रजांचा मेन फोकस जो होता तो होता की जी नगदी पिके आहेत ती जास्तीत जास्त लावली पाहिजे, कारण की त्याच्यातून नफा मिळेल. त्यामुळे नीळ या पिकावर त्यांचा फोकस होता. परंतु भात व गहू ही अशी पिके होती त्या पिकांना इंग्रजांनी प्रोत्साहन दिले नाही. यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1991 बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कोणी केली? लॉर्ड कर्झन, पंचम जॉर्ज, इंग्लंड सरकार की ब्रिटिश पार्लमेंट? आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टार्गेट जे आहे ते आहे 500+ लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेचच व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर ही जी घोषणा आहे ती ऑप्शन 2, पंचम जॉर्ज यांनी या ठिकाणी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, चित्तरंजन दास की न्यायमूर्ती रानडे? तर लक्षात घ्या, स्वराज्य पक्षाचे जे संस्थापक आहेत ते आहेत ऑप्शन 3, चित्तरंजन दास. यानंतर पुढील प्रश्न, चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? महात्मा फुले, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक की विदा सावरकर? तर लक्षात घ्या, चंपारण सत्याग्रहाचे नेतृत्व हे ऑप्शन 2, महात्मा गांधी यांनी केले. यानंतर पुढील प्रश्न, पॉवर्टी अँड अ ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी, लाला लजपत राय, विदा सावरकर की लोकमान्य टिळक? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दादाभाई नौरोजी यांनी हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? हेनरी डेरी सिओ, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर की राजाराम मोहन रॉय? तर लक्षात घ्या, ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केली. पुढील प्रश्न, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल असे कोणी म्हटले? सुभाषचंद्र बोस, नारायण गुरु, सुखदेव की भगतसिंग? तर लक्षात घ्या, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल अशी घोषणा सुभाषचंद्र बोस यांनी केली. पुढील प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश ऐक्य होय? हिंदू मुस्लिम, मराठा शीख, इंग्लिश मुस्लिम की इंग्लिश मराठा? तर इसवी सन 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम यांचं ऐक्य. यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण होते? ऑप्शन 1, गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग, अनेक संस्थांनी खालसा करणे, ख्रिश्चन धर्म प्रसार करणे, पदव्या, वतने आणि पेन्शन रद्द करणे? तर 1857चा उठाव का झाला? याचं प्राथमिक कारण किंवा महत्त्वपूर्ण कारण आहे गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली? 1 डिसेंबर 1859, 1 डिसेंबर 1858,
1 नोव्हेंबर 1857 की 1 नोव्हेंबर 1858? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन 4, 1 नोव्हेंबर 1858. आणि विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला दैनंदिन बेसिसवर डेली करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर आपण चालू घडामोडींचे लॉंग व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ घेऊन येत असतो. नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, परीक्षेत तुम्हाला फायदा होईल. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र संघ तयार करण्याची तरतूद होती? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, रॅम्स मॅकडॉनल्ड निवाडा, वेवेल योजना की 1935चा सुधारणा कायदा? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, रॅम्स मॅकडॉनल्ड निवाडा. यानंतर पुढील प्रश्न, पाटील स्कूल व तलाठी स्कूलची स्थापना कुणी केली? आगरकर, टिळक, आंबेडकर की शाहू महाराज? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, शाहू महाराजांनी पाटील स्कूल आणि तलाठी स्कूलची स्थापना केली. यानंतर पुढील प्रश्न, महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली? टाटा, ठाकरसी, अंबानी की बिर्ला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, ठाकरसी यांनी महर्षी कर्वेंना महिला विद्यापीठासाठी देणगी दिली. यानंतर पुढील प्रश्न, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? पुणे, नागपूर, मिरट की मुंबई? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मुंबई. यानंतर पुढील प्रश्न, सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? जमीनदार, राष्ट्रीय नेते, गिरणी कामगार की व्यापारी? तर सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर गिरणी कामगार होते. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुण्याऐवजी मुंबईत भरवण्यात आले कारण? ऑप्शन 1, पुणेकरांनी अधिवेशनाला विरोध दर्शवल्यामुळे, मुंबईतील जनतेच्या आग्रहामुळे, पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे की मुंबईला आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3, पुण्यात आकस्मिकरित्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे. पुढील प्रश्न, पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 कोणी हत्या केली? दामोदर हरी चाफेकर, वासुदेव बळवंत फडके, उस्ताद लहुजी मांग की अनंत कान्हेरे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1, दामोदर हरी चाफेकर. पुढील प्रश्न, मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली? ढाका, कोलकाता, चितगाव की मुर्शिदाबाद? तर मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका या ठिकाणी झाली. आणि विद्यार्थ्यांनो, छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया एक लाईक करा आणि खाली हाईप बटन येईल त्यावर क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोचवेल. पुढील प्रश्न, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी की लॉर्ड कर्झन? तर बंगालची फाळणी ही ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड कर्झन यांनी केली. पुढील प्रश्न, बारडोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? सरदार पटेल, महात्मा गांधी, विनोबा भावे की असहकार चळवळ? तर बारडोलीचा सत्याग्रह हा ऑप्शन 1, सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली झाला. पुढील प्रश्न, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? परकीय वस्तूवर बहिष्कार टाकणे, भारतीय उद्योगांना पाठिंबा देणे, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य तयार करणे? ऑप्शन 4 हा कट करा. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन 3, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. यानंतर पुढील प्रश्न, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? इसवी सन 1855, 56, 57 की 58? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4, इसवी सन 1858 पासून भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसराय म्हणून ओळखले जाऊ लागले. तसेच मुंबई उच्च न्यायालय याची तयारी करताय आणि जर मटेरियल हवं असेल लिपिक, शिपाई, हमाल आणि चालक या पदांकरिता 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये मिळेल. याकरिता आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करा. तुम्हाला हे जे सर्व मटेरियल आहे ते फक्त 240 रुपयामध्ये मिळेल. हा कोर्स जो आहे त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल. आणि लक्षात घ्या, यामध्ये जेवढ्याही PDF आहेत त्या तुम्ही ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. तसेच जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्याला मल्टिपल अटेम्प्ट आहेत, म्हणजे कितीही वेळा तुम्ही ती टेस्ट देऊ शकता.
आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. आणि त्यावर जे आपण प्लेलिस्ट तयार केलं आहे जानेवारी 2026 फेब्रुवारी 2026 या प्लेलिस्ट बघून घ्या. म्हणजे जे लेटेस्ट करंट अफेअर आहे त्यांची तुमची चांगल्या पद्धतीने तयारी होऊन जाईल. आणि क्विजच्या माध्यमातून करंट अफेअरची तयारी करायची असेल तर डेली करंट अफेअर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. आणि परत एकदा एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.